कधीतरी ना भाजीला बनवायला घरात काहीच नसतं किंवा मग रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. तर मग त्यावेळी तुम्ही ना विदर्भ स्पेशल पानवडीची भाजी बनवू शकता. स्पेशली चंद्रपूर, गडचिरोली साईडला ही भाजी छान बनवली जाते. भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर तर खायला अप्रतिम लागते. तर तुम्ही जर कधी बनवली नसेल ना तर एकदा नक्की बनवा. आता मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता इथे ना मी उडदाची डाळ घेतलेली आहे. 2-3 तास आधी भिजत ठेवायची. त्यानंतर मग अशा पद्धतीने चाळणीत काढून सगळं पाणी आपल्याला छान निथळून घ्यायचं. ही डाळ आता आपल्याला ना मिक्सरच्या भांड्यात काढून पहिले तशीच पाणी न टाकता छान वाटून घ्यायची आहे. सगळी डाळ मी ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली. आता मिक्सरमध्ये आपण ही फिरवून घेऊ. हे मिश्रण बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे. तर आता यामध्ये आपण फक्त 2 ते 3 चमच पाणी टाकूया. पाणी टाकून ना आपण छान मिक्सरमध्ये फिरवून अगदी स्मूथ असं हे पेस्ट तयार करू. जशी आपण ना वड्यांसाठी डाळ मिक्सरमधून फिरवून घेतो ना, तशा पद्धतीची ही डाळ आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही. ही डाळ आपण ना एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ आणि चवीपुरता मीठ. आता हे सगळं आपल्याला ना छान 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. हातानेच आपण हे व्यवस्थित एक 3 ते 4 मिनिटं फेटून घेऊ. इथे मी हे बॅटर ना छान व्यवस्थित फेटून घेतलं. आता हे बॅटर चेक कसं करायचं की हे परफेक्ट आहे की नाही, तर थोडंसं हातात एक बॅटर घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने चेक करायचं. हे खाली पडलं नाही म्हणजे आपलं हे बॅटर परफेक्ट तयार झालं. मिक्सरच्या भांड्यात आपण आता एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी 1 इंच अद्रकचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून आपण वाटण तयार करून घेऊ. कढईत तेल टाकूया आणि ही भाजी बनवताना ना थोडंसं तेल जास्त टाकायचं म्हणजे ही भाजी छान चवदार लागते. मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यात टाकायचे जिरे, कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा बघू शकता इथे तुम्ही हलकासा सोनेरी रंगावर परतून झाला आहे. आता आपण इथे टाकूया अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची तयार केलेली पेस्ट. परत आपण हे 1-2 मिनिटं छान तेलात परतून घ्यायचं. बघू शकता तुम्ही कांदा आणि आपलं जे वाटण होतं ना ते छान परतून झालं आहे. तर आपण यामध्ये टाकूया काही मसाले. आवडीनुसार लाल तिखट टाकायचं, हळद टाकूया, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला. मसाले सुद्धा आपण तेलात व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि छान 1-2 मिनिटं हे तेलात आपल्याला परतून घ्यायचे आहे. 1-2 चम्मच पाणी टाकते म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते अजिबात करपणार नाही आणि व्यवस्थित मिक्स करून 1-2-3 मिनिटं परत आपण हे मसाले छान तेलात परतून घेऊ. इथे बघू शकता तुम्ही मसाल्यांना छान तेल सुटलंय आणि मस्त आपले मसाले तेलात परतून झाले आहेत. आता इथे टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी, चवीपुरता मीठ. इथे आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान आपल्याला ना पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. इथे बघू शकता पाण्याला ना छान खळखळून उकळी आलेली आहे. तर आपल्याला ना पाण्यात आपल्याला अशा पद्धतीने हात डीप करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे वडे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे. सगळे वडे ना फुलून वर आले आहेत. तर गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटं वडे शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. 12 ते 15 मिनिटं आपण ही भाजी छान शिजवून घेतली आहे. वरून छान भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम सर्व करायची. इथे बघू शकता आपली पानवडीची ही भाजी तयार झालेली आहे. तर रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की ट्राय करा आणि बघा. तुम्ही जर विदर्भातले असाल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही भाजी कधी ट्राय केली आहे की नाही.
आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.